Hello everyone, welcome to all in your English lecture. Student, from last three lectures, we have discussed the topic on lesson number 1.1 and astrologer's day. Student, in the last lecture, we have discussed when at the end of the day, when an astrologer who have closed his shop, and that moment, a stranger, the second character in the story, who came at the shop of an astrologer and he wants to answer of some specific questions. विद्यार्थिनींनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं की ज्यावेळेस टाउन हॉल पार्कमधील सर्व दुकाने बंद व्हायला लागतात त्याच वेळेस ॲस्ट्रोलॉजर सुद्धा त्याचं जे दुकान आहे तो बंद करतो आणि त्याच वेळेस आपल्या स्टोरीमधील जे सेकंड कॅरेक्टर आहे स्ट्रेंजर तो त्या ॲस्ट्रोलॉजरच्या दुकानाच्या समोर येऊन उभा राहतो आणि त्याला त्या ॲस्ट्रोलॉजरकडून त्याच्या काही प्रश्नांची उत्तरे हवी होती. देन बोथ ऑफ देम ॲक्सेप्टेड द चॅलेंज. त्याच वेळेस हे दोघं जण एक चॅलेंज ॲक्सेप्ट करतात. बट बिफोर ॲन्सरिंग द क्वेश्चन्स आस्क्ड बाय अ स्ट्रेंजर who lighted a cheroot with the help of a matchlight. Then astrologer who saw the face of a stranger. Then astrologers who felt very uncomfortable. Again he bundled up his shops and all the equipments, putting down into his bag. That moment a stranger said, "You have accepted my challenge and you could not refuse it." जेव्हा हे दोघे एकमेकांचं चॅलेंज ॲक्सेप्ट करतात आणि त्याच वेळेस प्रश्न उत्तराचा जो सेशन जो सुरू होणार होता, जे कॉन्व्हर्सेशन सुरू होणार होतं, त्याच मोमेंटच्या अगोदर जो स्ट्रेंजर आहे तो त्याच्या हातातील एक चिरूट, इट अ काइंड ऑफ सिगरेट, तो मॅच लाईटच्या साह्याने म्हणजे माचीच्या साह्याने तो पेटवत होता. आणि त्याच छोट्याशा उजेडात वेन द ॲस्ट्रोलॉजर सॉ द फेस ऑफ अ स्ट्रेंजर देन ही फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. आणि त्याच छोट्याशा उजेडात ज्यावेळेस ॲस्ट्रोलॉजरला त्या स्ट्रेंजरचा चेहरा दिसतो त्यावेळेस तो स्वतःला अनकम्फर्टेबल फील करतो आणि तो पुन्हा एकदा त्याच्या दुकानातील जे इक्विपमेंट्स आहेत तो बॅगमध्ये भरायला सुरुवात करतो. अँड दॅट मोमेंट अ स्ट्रेंजर सेड टू द ॲस्ट्रोलॉजर्स, "यू हॅव ॲक्सेप्टेड माय चॅलेंज अँड यू कुड नॉट रिफ्यूज इट." त्याच वेळेस स्ट्रेंजर त्याला म्हणतो की तू चॅलेंज आता ॲक्सेप्ट माझं केलेलं आहे, त्यामुळे तुला हे चॅलेंज आता रिफ्यूज करता येणार नाही किंवा तुला ते सोडून जाता येणार नाही. सो यू मस्ट हॅव द ॲन्सर माय स्पेसिफिक क्वेश्चन्स, द स्ट्रेंजर हू आस्क्ड टू द ॲस्ट्रोलॉजर. त्यावेळेस ॲस्ट्रोलॉजर तो जो स्ट्रेंजर आहे तो ॲस्ट्रोलॉजरला म्हणतो की तुला आता माझ्या ह्या प्रश्नांची उत्तरे ही द्यावीच लागतील. फायनली ॲस्ट्रोलॉजर हू रेडी टू ॲन्सर द क्वेश्चन्स आस्क्ड बाय अ स्ट्रेंजर. त्याच वेळेस मग ॲस्ट्रोलॉजर शेवटी स्ट्रेंजरने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार होतो. सो डिअर स्टुडंट, ॲट दॅट पॉईंट वी हॅव स्टॉप आवर लास्ट लेक्चर. सो लेट अस स्टार्ट आवर रिमेनिंग पार्ट ऑफ आवर लेसन. त्याच मोमेंटला आपण काय केलं होतं, आधीचं लेक्चर आपण थांबवलेलं होतं. आता त्याच पुढचा भाग आपण आता आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो द फर्स्ट क्वेश्चन asked by us astrologers. The first question is, you were left for a dead, am I right? सर्वात पहिला प्रश्न स्ट्रेंजरला तो विचारतो, you were left for a dead, am I right? तुला कोणीतरी एका मरणाच्या अवस्थेत सोडून गेलेलं होतं. टेल मी मोर, सेड बाय द स्ट्रेंजर. स्ट्रेंजर म्हणतो, इज इट राईट? येस इट इज राईट. तो म्हणतो की हे बरोबर आहे. अजून काहीतरी पुढं सांग. अ नाईफ हॅज पास्ड थ्रू यू वन्स, सेड द ॲस्ट्रोलॉजर्स टू द स्ट्रेंजर. तो पुन्हा सेकंड क्वेश्चन विचारतो की तुझ्या पोटामध्ये कुणीतरी चाकूने वार करून निघून गेलेलं होतं. देन स्ट्रेंजर सेड टू द ॲस्ट्रोलॉजर, गुड फेलो, ही वेअर्ड हिज चेस्ट टू शो द स्कार. तो लगेचच म्हणतो की शाबास, बरोबर आहे. आणि तो त्याच्या छातीवरती झालेले जे चाकूचे जो वन आहे, जो स्कार आहे, तो त्याला दाखवतो. व्हॉट एल्स?
अजून काय वेगळं सांग. अँड देन यू वेअर पुश इन टू वेल नियर बाय इन द फील्ड यू वेअर लेफ्ट फॉर डेड. आणि त्याच वेळेस त्या शेतातील असणाऱ्या एका विहिरीमध्ये तुला त्या व्यक्तीने काय केलं होतं, त्या विहिरीमध्ये ढकलून दिलं होतं. अँड यू वेअर लेफ्ट फॉर अ डेड. आणि तुला त्या मरणाच्या अवस्थेत तो सोडून निघून गेला होता. देन द स्ट्रेंजर सेड टू द ॲस्ट्रोलॉजर, आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स टू पीप इन टू द वेल. तो म्हणतो की मी खरोखरच मेलो असतो, परंतु तिथला एक रस्त्याने जाणारा जो व्यक्ती आहे, जर त्या विहिरीमध्ये डोकावून पाहिलं नसतं तर मी 100% आता मेलेल्या अवस्थेतच असतो. एक्सप्लेन द अदर्स ओव्हरहेल्म बाय इंथुझियाझम. अशा पद्धतीने तो भावनाविवश होऊन तो ॲस्ट्रोलॉजरला तो कसा त्या जो त्याच्यावर वार झालेला असतो त्या वार झालेल्या ह्याच्यातून तो कसा वाचला हो, तो काय करतो ॲस्ट्रोलॉजरला सांगतो. देन ॲस्ट्रोलॉजर सेड टू द स्ट्रेंजर, when shall I get at him? The stranger asked to the astrologer. तो स्ट्रेंजर आहे परत एकदा तेव्हा ॲस्ट्रोलॉजर प्रश्न विचारतो, when shall I get at him? He asked clenching his fist. तो हाताची मुठ्ठी असे घट्ट बांधून तो म्हणतो की मी त्याचा बदला कधी घेऊ शकतोय. Then the astrologer said to the stranger, in the next world, answered the astrologer. तो म्हणतो की पुढच्या जन्मी तो आता त्याचा बदला घेऊ शकतो. Because he died 4 months ago in a far off town. You will never see any more of him. तो ॲस्ट्रोलॉजर त्याला म्हणतो की 4 महिन्यापूर्वीच खूप दूरवरच्या गावी त्याचा काय झालेला आहे, मृत्यू झालेला आहे. त्यामुळे तू त्याचा बदला पुढच्या जन्मीच तू घेऊ शकतो. द अदर ग्रोन ऑन हिअरिंग इट. तो जो स्ट्रेंजर आहे तो थोडासा काय होतो, हळहळ व्यक्त करतो. अँड देन द ॲस्ट्रोलॉजर प्रोसिडेड, गुरुनायक, यू नो माय नेम? द अदर सेड, टेकन अ बॅक. बघा नेक्स्ट क्वेश्चन तो स्टार्ट ॲस्ट्रोलॉजर करत असतो त्यावेळेस तो म्हणतो की गुरुनायक. देन द स्ट्रेंजर सेड दॅट, यू नो माय नेम? द अदर सेड, टेकन अ बॅक. त्यावेळेसच तो स्ट्रेंजर म्हणतो, तुला माझं नाव कसं माहिती झालं? सो दिस इज द नेम ऑफ द स्ट्रेंजर. अशा पद्धतीने त्या स्ट्रेंजरचं नाव काय तिथे दाखवलेलं आहे तर गुरु नायक. देन द ॲस्ट्रोलॉजर सेड टू द स्ट्रेंजर, ॲज आय नो ऑल अदर थिंग्स गुरु नायक, लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ दिस टाउन. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. तो म्हणतो की मला तुझ्याबद्दल अजून भरपूर काही माहिती आहे. तुझं गाव इथपासून नॉर्थ साईडला साधारणतः 2 दिवसाच्या प्रवासात 2 दिवसाचा प्रवास होईल एवढ्या लांब अंतरावरती तुझं नॉर्थ साईडला तुझं गाव आहे. सो यू हॅव टू टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. तू आता काय कर, आता येणारी जी पुढची कोणतीही रेल्वे असेल त्या रेल्वेने तू तुझ्या गावी निघून जा. देन I see once again great danger to your life if you go from home. Then astrologer again said to him, I see once again great a danger to your life. तो म्हणतो की मला तुला अजून सांगायचं आहे की तुझी जी लाईफ आहे, तुझं जे आता तुझी जी लाईफ आहे आता परत एकदा डेंजर सिच्युएशनमध्ये आहे. सो यू हॅव टू गो टू युअर होम. He took out a pinch of sacred ash and held it to him. रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. ॲस्ट्रोलॉजर तो त्याच्या समोरची असणारी जी पवित्र जी राख आहे तो एका पिंचमध्ये चिमटूत हातात घेतो आणि अँड देन ही रब इट द स्ट्रेंजर्स फोरहेड अँड ही सेड टू हिम, प्लीज गो टू युअर होम. तो त्याच्या कपाळावरती लावत म्हणतो की तू तुझ्या घरी निघून जा. नेव्हर ट्रॅव्हल साऊथ वर्ल्ड अगेन अँड यू विल लिव्ह टू बी 100. तो परत पुन्हा ह्या साऊथकडे म्हणजे दक्षिणेकडे पुन्हा फिरकू नको, दक्षिण साईडला फिरकू नको. तू तुझ्या गावी उत्तरेकडे निघून जा. जर तू इकडे आलास तर तू 100 वर्षाचं तुझं आयुष्य आहे, तू जगणार नाही. त्यामुळं तू दक्षिणेकडे पुन्हा येऊ नको आणि तू तुझी जी लाईफ आहे 100 वर्ष 100 वर्ष जगणारं तुझं लाईफ आहे, तू तिथं निवांतपणे तू जगू शकशील. Then the stranger said to the astrologer, why should I leave home again?
मी पुन्हा एकदा का घरी जाऊ, माघारी का निघून जाऊ? द अदर सेड रिफ्लेक्टिव्हली. तो थोडासा वेगळ्या ह्याच्यात आविर्भावाने म्हणतो की मी परत रिटर्न का जाऊ? आय वॉज ओनली गोईंग अवे नाव अँड देन टू लुक फॉर हिम अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. तो मी फक्त त्याला माझ्या घरापासून मी इथं का निघून आलेलो, तर त्याचा मला बदला घ्यायचा आहे, आणि ज्यावेळेस मी त्याला बदला घेईल त्याच वेळेस मी इथून निघून जाईल, असं तो ॲस्ट्रॉलॉजरला म्हणतो. ही शुक हिज हेड रिग्रेटफुली. ही वॉज एक्सेप्ट माय हँड्स. आय होप ॲट लीस्ट ही डाईड ॲज ही डिझर्व्ड. तो म्हणतो की तो माझ्या हातून निसटला, पण मला खात्री आहे की तो चांगल्या मरणाने मेला नसेल, असं तो डायरेक्ट स्ट्रेंजर ॲस्ट्रॉलॉजरला म्हणतो. Then astrologer replied, yes, he was crushed under a lorry. The other looked gratified to hear it. The astrologer त्याला म्हणतो की तो जो व्यक्ती आहे, तुझ्यावरती जो वार केलेला व्यक्ती आहे, तो एका 4 महिन्यापूर्वीच एका लॉरी ॲक्सिडेंटमध्ये त्या लॉरीच्या खाली जाऊन तो मेलेला आहे. Then the stranger, the Guru Nayak, who looked gratified to hear it. ज्यावेळेस तो ही न्यूज ऐकतो, ॲस्ट्रॉलॉजरने सांगितले की तो व्यक्ती लॉरीच्या खाली येऊन तो मेलेला आहे, त्यावेळेस तो खूप खुश होतो आणि तो त्याच्या गावी निघून जातो. देन आफ्टर फ्यू मिनिट्स द प्लेस वॉज डिझर्टेड बाय द टाईम द ॲस्ट्रॉलॉजर पिक अप हिज आर्टिकल्स अँड पुट देम इन टू हिज बॅग. त्यामुळे आता व्हेन द स्ट्रेंजर हू लिव्ह द प्लेस, देन दिस प्लेस इज all the darkness there no one can man at that place. त्या ठिकाणी कोणीही नव्हतं, निर्मनुष्य अशी जागा होती. Then the astrologers who began to pick up all the articles and put them into his bag. आणि त्याच वेळेस तो ॲस्ट्रॉलॉजर त्याच्याकडे असणाऱ्या ज्या वस्तू आहेत तो पुन्हा एकदा बॅगेमध्ये भरण्याचा प्रयत्न करतो. Then the green shirt was also gone, leaving the place in a darkness and silence. आणि अशा पद्धतीने तो जो हिरवट असा जो छोटासा प्रकाश झोत होते ती पण निघून गेली. And the place all the place were remaining a darkness and silence. आणि तो जो प्लेस आहे, ज्यावेळेस ॲस्ट्रॉलॉजर तो घराकडे निघतो त्यावेळेस तो पूर्ण परिसर, त्याचं ते टाउन हॉल पार्क आहे, पूर्णपणे डार्कनेस, पूर्णपणे अंधारमय आणि सायलेंटमध्ये म्हणजे शांतता वातावरणात होतं. The stranger had gone off into the night after giving the astrologers a handful of coins. आणि ज्यावेळेस तो स्ट्रेंजर तो ॲस्ट्रॉलॉजरच्या तिथून निघून जातो त्यावेळेस तो त्याच्या हातामध्ये काही कॉइन्स त्याच्या हातामध्ये ठेवून तो निघून गेलेला असतो. Then here the another character revealed in the story, the astrologer's wife. When the astrologer who reached at his home, it was nearly midnight when the astrologer reached home. His wife was waiting for him at the door and demanded an explanation. When the astrologer who reached at home, then his wife waiting for him, and she demanded an explanation why he came late at night. ज्यावेळेस ॲस्ट्रॉलॉजर त्याच्या घरी येतो त्यावेळेस त्याची जी वाईफ आहे ती त्याची वाट बघत दारातच उभा राहिलेली आहे. अँड शी डिमांडेड अ एक्सप्लेनेशन वाय ही बिकेम लेट. तो त्याची जी वाईफ आहे ते त्याच्याकडनं एक्सप्लेनेशन मागते की त्याला घरी यायला उशीर का झाला. देन द ॲस्ट्रॉलॉजर हू फ्लंग द कॉइन्स ॲट हर अँड सेड काउंट देम. वन मॅन गेव ऑल दॅट. त्यावेळेस तो ॲस्ट्रॉलॉजर ते उत्तर न देता त्याच्या वाईफच्या हातामध्ये ते कॉइन्सचं जी पिशवी आहे तो त्याच्या कॉइन्सची पिशवी त्या हातामध्ये देतो आणि तिला सांगतो की काउंट देम. वन मॅन गिव ऑल दॅट. एका व्यक्तीने काय केलेलं आहे, हे पूर्णपणे कॉइन्स दिलेले आहेत, हे पूर्ण काय कर सगळे हे काउंट कर. देन ॲस्ट्रॉलॉजर्स वाईफ हू काउंटेड द कॉइन्स अँड ऑल द कॉइन्स आर 12.5 आनाज शी सेड आफ्टर काउंटिंग. ज्यावेळेस ती पूर्ण काउंट करते ती कॉइन्स त्यावेळेस ती म्हणते की ऑल द कॉइन्स आर 12.5 आनाज. पूर्ण कॉइन्स किती आहेत तर 12.5 आनाज म्हणजे 12.5 आणे ते काय आहेत, कॉइन्स आहेत. देन व्हेन ही काउंटेड ऑल द कॉइन्स देन शी वॉज ओव्हरजॉय बिकॉज शी कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमॉरो because her child has been asking for sweets for so many days now and she will prepare some nice stuff for her.
त्यामुळं ज्यावेळेस तिने हे पैसे काउंट केल्यानंतर ती खूप खुश होती. शी बिकेम सो हॅपी बिकॉज शी कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट. कारण ती आता उद्या गावामध्ये जाऊन काही जॅगरी म्हणजे काय, गूळ आणि कोकोनट म्हणजे नारळ हे विकत घेणार आहे. बिकॉज हर चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट फॉर सो मेनी डेज. त्यांचा जो मुलगा आहे ॲस्ट्रोलॉजरचा, त्यांनी भरपूर दिवसापासून काही स्वीट खूप डिमांड करत होता आणि आता ती डिमांड त्याची पूर्ण होणार होती, कारण हे पैसे त्याच्या हातामध्ये आले होते. आफ्टर बाईंग द जॅगरी अँड कोकोनट शी विल प्रिपेअर अ सम नाईस स्टफ फॉर हर. आणि त्यामुळेच ती काय करणार आहे, गावामध्ये जाऊन गूळ आणि नारळ ह्याचा मिळून एक स्वादिष्ट असा गोड पदार्थ तिच्या मुलासाठी ती बनवणार होती. सो दॅट्स वाय शी वॉज व्हेरी हॅपी. त्यामुळे ती खूप खुश झाली होती ज्यावेळेस ती मनी ती काउंट करते त्यावेळेस. When the astrologer heard that only 12.5 annas, then he replied, "The swine had cheated me. He promised me a rupee," said the astrologer. She looked up at him. She looked worried. What is wrong? ज्यावेळेस ॲस्ट्रॉलॉजरला कळतं की ते पूर्णपणे किती आहेत, फक्त 12.5 आनास आहेत, त्यावेळेस तो त्या स्ट्रेंजरला शिवी देतो आणि म्हणतो की दॅट मॅन हॅड प्रॉमिस्ड हिम रुपीज. त्या व्यक्तीने त्याला रुपीजमध्ये 5 रुपीज देणार होता, परंतु त्याला किती दिले, 12.5 आनास देऊन तो निघून गेला. वेन द ॲस्ट्रोलॉजर्स हू टॉक विथ हर वाईफ, देन शी लुक अप ॲट हिम अँड सेड टू द ॲस्ट्रोलॉजर्स, "यू लुक वरीड. व्हॉट इज रॉंग?" ज्यावेळेस ॲस्ट्रोलॉजरची वाईफ त्याच्या चेहऱ्याकडे बघते आणि त्यावेळेस ती त्याला म्हणते, "यू लुक सो वरीड. व्हॉट इज रॉंग?" त्यावेळेस ती म्हणते की तुझा चेहरा जरा थोडासा काळजीने अस्ताव्यस्त वाटतो, व्याकुळ वाटतोय, नक्की काय घडलंय ते सांग. देन ॲस्ट्रोलॉजर रिप्लाइड, "नथिंग. काहीच नाही." आफ्टर डिनर सिटिंग ऑन अ पायल ही टोल्ड हर. ज्यावेळेस डिनर पूर्ण झालं त्यानंतरनं त्या खाटेवरती बसल्या, पायल मीन्स जी खाट आहे त्या खाटेवरती बसून तो त्याचं सगळं सांगतो. ॲस्ट्रोलॉजर शेअर्ड हिज पास्ट लाईफ विथ हिज वाईफ. तो त्याच्या वाईफची त्याची पास्ट लाईफ तो शेअर करतो. "डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे." तुला माहिती आहे का, माझ्या शरीरावरती, माझ्या ज्या हृदयावरती एक खूप मोठं ओझं होतं, ते आज काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे किंवा नाहीसं झालेलं आहे. "आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स." तुला माहिती आहे का, माझ्या हातावर जे हात आहेत ते रक्ताने माखले होते आणि एक गुन्हा माझ्या हातून घडला होता खूप वर्षापूर्वी. तो आज गुन्हा जे हृदयावरचं जे ओझं आहे ते आज पूर्णपणे नाहीसं झालेलं आहे. दॅट वॉज द रिझन व्हाय आय रॅन अवे फ्रॉम होम, सेटल हिअर अँड मॅरिड यू. त्याच कारणाने मी त्या गाव सोडून इथं आलो आणि इथं सेटल झालो आणि तुझ्याशी लग्न केलं. अँड ही इज अलाइव्ह. ज्या व्यक्तीचा माझ्या हातून खून झाला, ज्या व्यक्तीचा माझ्या हातून मी त्याचा वार करून तो निघून गेलो, तो व्यक्ती आज माझ्यासमोर उभा राहिला आणि त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर माझ्या आयुष्यावर, माझ्या ज्या हृदयावरती जे ओझं होतं, पापाचं जे ओझं होतं, त्यातून आज मी मुक्त झालो. असं तो त्याच्या वाईफला, त्याची जी पास्ट लाईफ आहे त्याने त्या वाईफबरोबर शेअर केली. देन शी रिप्लाइड, शी गॅस्प्ड, "यू ट्राईड टू किल हिम." ती थोडीशी धास्तावून म्हणते, "तू त्याला पूर्णपणे मारून टाकण्याचा प्रयत्न केला." "येस, इन आवर विलेज व्हेन आय वॉज सिली यंगस्टर वी ड्रँक, गॅम्बल्ड अँड क्वॅरल्ड बॅडली वन डे." तो म्हणतो की ज्यावेळेस मी तरुण होतो त्यावेळेस मी दारू पिलेलो होतो, गॅम्बल्ड म्हणजे जुगार खेळल्यानंतर आमच्यामध्ये भांडण झालं, अँड व्हाय थिंक ऑफ इट नाव. आणि त्याच कृत्यातून माझ्यातून काय झाला, एक खून झाला. माझ्या हातून एका व्यक्तीच्या मी पोटामध्ये चाकू खुपसला. सो दिस इज द पास्ट द ॲस्ट्रोलॉजर हू शेअर्ड विथ हिज वाईफ. अँड आफ्टर शेअरिंग दिस पास्ट सिच्युएशन अँड व्हेन द ॲस्ट्रोलॉजर हू रिव्हील्ड ऑल द पास्ट सीन, म्हणजे तो सीन म्हणजेच काय, त्याचं जो पाप त्याच्या हातून घडलं होतं तो त्याने त्याच्या वाईफशी जे शेअर केलं आणि त्यातून तो मुक्त झाला. And then at the end of the story, the astrologer said that
It's time to sleep, he said, yawning, and stretched himself on the pile. And ह्या स्टोरीच्या शेवटी तो म्हणतो की आता झोपण्याची वेळ झालेली आहे. जांभळी देत तो त्या खाटेवरती झोपून जातो. सो डिअर स्टुडंट, हिअर in today's lecture we have completed our lesson. So I think all of you that understood it. So thank you so much. The remaining activities, all the activities on this lesson we will discuss in tomorrow's lecture. So thank you.